नमस्कार माझ्या अभ्युगतधारक मित्रांनो, मी अनिल बोरकर आणि तुमचं स्वागत करतो अनिल बोरकर ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. आज आम्ही अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर इथे भेट दिलो. त्यानंतर जिल्हा परिषद नागपूर इथे भेट दिलो आणि त्यानंतर महानगरपालिका नागपूर इथे भेट दिलो. तर भेट दिलो त्या संदर्भामध्ये काही माहिती आली आहे आपल्याकडे, मग ती जागेच्या संदर्भामध्ये असो की रोस्टरच्या संदर्भामध्ये असो किंवा जी आता चालू असलेली प्रोसेस आहे त्या संदर्भामध्ये. तर मी एकेका विभागाची माहिती तुमच्यासमोर सादर करीत आहे. सर्वात आधी आपण माहिती बघू अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर इथे. तर इथली सर्वात एक धक्कादायक प्रकार तुम्हाला सांगतो की आदिवासी विकास विभागाला आत्तापर्यंत पवित्र पोर्टलवर ॲड अपलोड करण्यासाठी लॉग इन आय डीच उपलब्ध करून दिली गेलेली नाही. आणि शेवटची तारीख काय दिली होती यांना? 31 मे. विचार करा, आज 21 मे आहे, यांना शेवटची तारीख 31 मे दिलेली आहे. 10 दिवस असताना सुद्धा यांच्याकडे लॉग इन आय डी उपलब्ध नाही. ठीक आहे, हा झाला एक पहिला प्रकार. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट इथे आपल्याला नोंद करण्यासारखा आहे की आदिवासी विकास विभागाच्या जाहिराती संदर्भामध्ये किंवा भरती संदर्भामधला जो जी आर आहे तो जी आर आत्तापर्यंत निघालेला नाही आहे. तर हा जी आर 10 ते 12 दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे. शक्यता म्हणजे हा येऊनच जाईल 10 ते 12 दिवसामध्ये. त्याच्यानंतर तिसरी जी माहिती आहे की 2 ते 4 जूनपर्यंत नागपूर विभागाचा आदिवासी विकास विभाग आहे तो मावककडून 2 ते 4 जूनपर्यंत रोस्टर तपासून घेईल आणि त्यानंतर लॉग इन आय डी उपलब्ध होताच हे लोक काय करतील तर पवित्र पोर्टलला ॲड देतील. बरोबर आहे. आता ॲड देतील, बट या विभागामध्ये आदिवासी विकास विभागामध्ये जागा किती उपलब्ध आहेत? कारण नागपूर विभागामध्ये 6 जिल्हे येतात आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत. तर ते 6 जिल्हे कोणकोणते? चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ आणि नागपूर. ठीक आहे. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये उच्च माध्यमिक असोत, मग त्या माध्यमिकच्या जागा असोत किंवा त्या प्राथमिकच्या जागा असोत, मी तुम्हाला ह्या सर्व जागा सांगणार आहे. ठीक आहे. तर सर्वात आधी आपण उच्च माध्यमिकच्या जागा बघू. उच्च माध्यमिकच्या मंजूर पदे आहेत 216 मंजूर पदे आहेत. त्याच्यापैकी भरलेली पदे आहेत 147 आणि रिक्त पदे किती आहेत? 69 रिक्त पदे. त्यानंतर माध्यमिकच्या जागा आहेत 225, म्हणजे मंजूर पदे 225 आहेत, भरलेल्या जागा 119 आहेत आणि रिक्त जागा 106 आहेत. त्यानंतर प्राथमिकचं बघू आपण. प्राथमिकमध्ये मंजूर पदे 515 आहेत, भरलेली पदे 179 आहेत आणि रिक्त जागा आहेत 336 जागा रिक्त आहेत इथे. मग यांचं जो डिस्ट्रीब्युशन आहे तो 2 भागांमध्ये केलेला आहे. त्या 2 भागांमध्ये कसं केलेलं आहे? पेसा आणि नॉन पेसामध्ये. मग आपण उच्च माध्यमिकमध्ये पेसाच्या जागा किती आहेत? तर पेसाच्या जागा आहेत 51 आणि नॉन पेसाच्या जागा किती आहेत? तर त्या आहेत 18 जागा. अशा 69 जागा झाल्या. मग माध्यमिकच्या पेसाच्या जागा आहेत 31, नॉन पेसाच्या जागा आहेत 75. बरोबर. त्यानंतर आहेत प्राथमिक. प्राथमिक पेसाच्या जागा आहेत 193, नॉन पेसाच्या जागा आहेत 143. अशा 336 जागा आहेत. आणि इंग्लिश मिडियमसाठी इंग्लिश मिडियम आहेत जे D.ED वाले, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी सांगतो की आदिवासी विकास विभागामध्ये इंग्लिश मिडियमसाठी यांनी प्राथमिकसाठी 76 जागा ठेवलेल्या आहेत. तर इंग्लिश मिडियमवाल्यांनी तयार राहा, तुम्हीसुद्धा पाठपुरावा करा. नाशिकला जा, नाशिकच्या जवळचे जे लोक आहेत ते, कारण नाशिकला जाऊन आपण जर जास्तीत जास्त संख्येने पाठपुरावा केला तर जाहिरात लवकरात लवकर अपलोड होईल. त्याच्यानंतर लॉग इन आय डी यांना लवकरात लवकर मिळेल. म्हणून मित्रांनो, आपल्याला थोडंसं सजग राहून आपल्याला काय करावं लागेल तर पाठपुरावा करावा लागेल. त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आपल्याकडे. कारण आपण जोपर्यंत सरकारला वेटीस धरत नाही, प्रशासनाला वेटीस धरत नाही, तोपर्यंत सरकारी जागा होत नाही आणि प्रशासनही जागा होत नाही. ठीक आहे. 1-2 दिवस काढा मित्रांनो, अभ्यासात असाल, जॉबमध्ये असाल, त्याच्यातून तुम्ही काढा. कारण आम्हीसुद्धा जॉबवाले आहोत, मीसुद्धा जॉबवाला आहे, तरीसुद्धा वेळ काढतो मी आणि जातो, माहिती काढतो, करतो पाठपुरावा. पण तुम्हीसुद्धा करा, कारण यामध्ये सर्वांचंच भलं आहे. आपण जेवढे अभियोगताधारक आहोत सर्वांचं भलं आहे यामध्ये. ठीक आहे. आता मी तुम्हाला जिल्हा परिषदचा तपशील सांगणार आहे की जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर आम्हाला काय माहिती मिळाली. याआधी मी नागपूर जिल्हा परिषदेमध्ये RTI टाकलं होतं, RTIचं काही उत्तर आलं नाही.
त्यानंतर मागे 10 ते 15 दिवसाआधी परत मी नागपूर जिल्हा परिषदमध्ये पाठपुराव्यासाठी गेलो होतो. तर तिथल्या सीओनी आणि ईओनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही रिक्त पदांचा तपशील देऊ म्हणून. पण आत्तासुद्धा त्यांचा रोस्टर कंप्लीट झालेला नाही आहे. मी 15 ते 20 दिवसाने गेले तिथे परत त्यांच्याकडून माहिती मागण्यासाठी. पण आत्तासुद्धा त्यांचा रोस्टर कंप्लीट झालेला नाही आहे. पण मी त्यांना अंदाजे जागा विचारल्या, तर त्या अंदाजे जागा त्यांनी 1 ते 8च्या सांगितल्या. 350च्या जवळपास असं सांगितलं आहे त्यांनी. किती आहेत? 1 ते 8च्या 350च्या जवळपास नागपूर झेडपीच्या. त्यातच जर विचार केला तुम्ही 1 ते 5च्या, तर त्या 250च्या जवळपास जागा आहेत मित्रांनो, 1 ते 5च्या. आत्तापर्यंत मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आत्तापर्यंत त्यांचा रोस्टर पूर्ण झालेला नाही आहे. त्यांनी असा शब्द दिला की 8 ते 10 दिवसामध्ये रोस्टर पूर्ण करून आम्ही जाहिरात देऊ पवित्र पोर्टलला. पण बघू आता काय होते तर. कारण हे तेवढं सिरियस नाही आहे. कारण आता तारीखही जवळ येत आहे तरी हे लोक जाहिराती अपलोड नाही, त्यांचे रोस्टर कंप्लीट नाही आहेत. काय करणार आता? आपल्याला पाठपुरावा करायचा नाही आहे. पाठपुराव्यासाठी 2 ते 3 लोक जातात. काय करणार आहेत आपण? एका जिल्ह्यामध्ये कमीत कमी 5,000 तर लोक असू. 5,000 पैकी 50 जरी लोक आपण पाठपुराव्यासाठी गेलो तर प्रशासनावर थोडासा दबाव येईल. आणि दबाव आल्यानंतर ते लोक काय करतील? लवकरात लवकर काम करतील. पण आपल्याकडे वेळच नाही आहे. कारण आपल्याला माहिती आहे की आपण लागू नाही लागू, आपल्याकडे दुसरे ऑप्शन्स आहेत. असू शकते असं कदाचित. ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही गेलो नागपूर महानगरपालिकेमध्ये. नागपूर महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर मी आयुक्तांकडे गेलं. पण आयुक्त VCमध्ये बिझी होते, त्यामुळे आयुक्तांशी माझी भेट झाली नाही. मग जे उपशिक्षणाधिकारी आहेत प्राथमिकचे, मी त्यांच्याकडे गेलं. त्यांना विचारलं की प्रायमरीच्या जागा किती आहेत नागपूर महानगरपालिकेमध्ये. तर त्यांनी सांगितलं की प्राथमिकच्या जागा आम्हालाच माहिती नाही आहे. कारण 1997 पासून आत्तापर्यंत नागपूर महानगरपालिकेमध्ये प्राथमिकच्या जागाच भरल्या गेल्या नाही आहेत म्हणे. त्यामुळे आमची प्रोसेसच झाली नाही आहे म्हणे. त्यामुळे आम्ही पवित्र पोर्टलला प्राथमिकच्या जागा देऊ किंवा येतील याची शाश्वतीच नाही आहे म्हणे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की 99% गॅरंटी आहे की नागपूर महानगरपालिकेच्या प्राथमिकच्या जागा पवित्र पोर्टलला अपलोड होणार नाही. ही अजून एक धक्कादायक माहिती आहे. कारण तिथे आम्ही चर्चा केल्यानंतर असं समजून आलं की पटसंख्याच नाही आहे. पटसंख्या नाही आहे. खूप जास्त म्हणजे जागा शिक्षक जे आहेत ते अतिरिक्त झालेले आहेत. त्यांचं समायोजन आहे. त्यामुळे त्यांनी म्हटलं की प्राथमिकच्या जागा पवित्र पोर्टलला येतील हे आम्ही सांगूच शकत नाही म्हणे. म्हणजे येणारच नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो माध्यमिकच्या जे ईओ आहेत त्यांच्याकडे. ठीक आहे. त्यांना विचारलं की माध्यमिकच्या जागा किती. तर त्यांच्याशी छान चर्चा झाली. छान माहिती दिलं त्यांनी. त्याच्यानंतर आपल्या नागपुराच्या संदर्भामध्ये जे काही पाठपुरावा करणारे आहेत आपले वेगवेगळे मित्रमंडळी, त्यांचे आम्हाला ते अर्ज वगैरे दिसले. खरंच नागपूर महानगरपालिकेमध्ये त्यांनी दाखवला आम्हाला अर्ज. खूप छान गोष्ट वाटली की फक्त पाठपुरावा करणारे आम्हीच नाही, तर खूप सारे मित्रमंडळी आहेत. ठीक आहे. मग वादविवाद असोत, काही असोत, पण कोणी जरी पाठपुरावा करत असेल तरी याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. मग माध्यमिकच्या जागांविषयी त्यांना मी माहिती विचारलं, तर त्यांनी असं सांगितलं की नागपूर महानगरपालिकेमध्ये माध्यमिकच्या फक्त 30 ते 35 जागा येतील. किती जागा येतील? 30 ते 35 जागा फक्त नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमिकच्या जागा येतील. विचार करा मित्रांनो, एवढी खराब परिस्थिती आज नागपूरमध्ये आहे. महानगरपालिकेची असो, मग ते झेडपीची असो किंवा आदिवासी विकास विभागाची असो. तर या झेडपीचा विचार केला तर झेडपीचंही थोडंसं चांगलं आहे. आदिवासी विकास विभागाचं पण येऊन जाईल ॲड, पण त्यासाठी आपल्याला चांगलं पाठपुरावा करावा लागेल. माझं तर नाशिकमध्ये असणारे जे अभियोग्यताधारक आहेत किंवा नाशिकच्या आजूबाजूला असणारे जे अभियोग्यताधारक आहेत त्यांना मी विनंती करतो की मित्रांनो, तुम्ही त्या विभागामध्ये जा. त्यांना सांगा तुम्ही की लवकरात लवकर पवित्र पोर्टलला ॲड द्या तुम्ही. आणि सरकारला तुम्ही सांगा की आम्हाला लॉगिन ID लवकरात लवकर उपलब्ध करून द्या. जेणेकरून आम्ही काय करू, तर ज्या रिक्त पद आहेत ते रिक्त पद आम्ही पवित्र पोर्टलला अपलोड करू आणि लवकरात लवकर जाहिरात येईल. तुम्ही ग्राउंड लेवलवर जाल ना मित्रांनो, एवढी खराब परिस्थिती झालेली आहे. आता तुम्हाला काय सांगू. तुम्ही जा, 1-2 दिवसाचा वेळ काढा मित्रांनो फक्त. बाकी जातील, यूट्यूबला माहिती देतील या भरोश्यावर नका राहू तुम्ही. तुम्ही स्वतः जा. काय परिस्थिती आहे तुम्हाला समजून येईल, काही अनुभव येईल, तो तुमच्याच कामाचा असेल. बस एवढं सांगतो. माहिती छान वाटली असेल तर
माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण ही माझी पहिलीच व्हिडिओ आहे. याआधी मी कधी व्हिडिओ बनवला नाही. आज वाटलं की चला बाबा एक व्हिडिओ बनवावं, काहीतरी माहिती आली आपल्याकडे तर ते आपल्या मित्रांपर्यंत, मैत्रिणीपर्यंत पोहोचवावी म्हणून पोहोचवलं. हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये काही बोलण्यात चुकलं असेल तर मला माफ करा. धन्यवाद.